आज सकाळ सकाळी उठले आणि चेहऱ्यावरती फेस पॅक लावायला घेतला, पण त्याआधी कामधंदे नसल्यागत रात्रभर स्ट्रेंजर थिंग नावाची वेब सिरीज बघत बसले आणि नेहमीप्रमाणे सकाळी झालाय मला उठायला उशीर. ये मेरा थोबाड देख रहे हो कितना काला पड गया है ना, हे तर उन्हात फिरून फिरून झालंय. याचं काहीतरी करायला हवं असं तुम्हाला वाटत नाही? तशीच किचनमध्ये आले, एक वाटी घेतली, ॲस्थेटिक वाटायला म्हणून काचेची वाटी घेतली, त्यात 1 चमचा बेसन, 1 चमचा कॉफी आणि गुलाबजामुन घालून गुलाब पाणी घालून तोंडावरती वॉल पुट्टीसारखं चिटकून बसायला पाहिजे म्हणून जरा जास्त घट्टच बनवून घेतलं. जिथे जास्त टॅन होतं तिथं लावलं, रगडून काढलं. 2 दिवस सोडून केलं ना खरंच फरक वाटतो, स्किन सॉफ्ट होते. घर बसल्या काही ना काहीतरी 0 रुपयात बनवता येते म्हटलं, माझ्यासारखं गरीब तर खुशच. 15 मिनिट ठेवलं, जास्त वेळ ठेवलं तर नंतर काढताना नाकी न येतात. चला थोड्या वेळासाठी गरीब झाली ना. गरीब तो तू है ही, अभी तू गोरी हुई है. क्या करू रे देवा मैं मेरी इस लपलपती जीभ का. नंतर माझ्यातला आर्टिस्ट कुठेतरी मरत चाललाय असं वाटलं, म्हणून दारासमोर रांगोळीच्या रूपात थोडं कलाकृती करू म्हणून छोटीशी रांगोळी काढली. पूर्ण दुपार पडी मारून होते म्हणून संध्याकाळच्या वेळी गेले सवेनीला कटलेट पाव खायला, स्पेशली वडापावच्या दुकानात. आता तुम्हाला वाटेल मी जाऊन आणणार, हे आपण उतरत नसतो, आपण माणसं ठेवलेत का आम्हाला. आयुष्यात नुसतं बसून खायचं. आयतं भेटलाय नखरे करत उघडलं ना की ह्या असं होतं. 1 दिलं ज्याने आणलंय त्याला आणि 2 मी खाणार. आता खाताना पण बघता का. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंतसाठी बाय.